Good morning to all of you. So this is my first lecture on a BSc final year, same fifth, mathematics paper 2, matrices and set theory of equation. So firstly I give my introductions. Myself Rahul Fatale, and I am completed my MSc from Gondwana University Gadchiroli campus. तर BSc फायनलमध्ये फिफ्थ सेममध्ये 4 ऑप्शनल पेपर आहेत. ओके, तर मॅथमॅटिक्सचे 4 ऑप्शनल पेपर आहेत. फर्स्ट आहे लिनियर अल्जेब्रा, सेकंड मेकॅनिक्स, मॅट्रायसिस अँड सेट थेरी ऑफ इक्वेशन, अँड फोर्थ पेपर आहे स्पेशल रिलेटिव्हिटी. ओके, स्पेशल रिलेटिव्हिटी 1. तर लिनियर अल्जेब्रा आपण एक सिलेक्ट केला, म्हणजे त्या 4 सब्जेक्टपैकी आपल्याला 2 ऑप्शनल पेपर घ्यायचे आहेत. तर फर्स्ट लिनियर अल्जेब्रा जे कांबळे सर घेतात, आणि थर्ड आहे सेकंड मी सिलेक्ट केला आहे मॅट्रासिस अँड द थेरी ऑफ इक्वेशन. तर मागील वर्षी याच्या जागेवर सब्जेक्ट होता की स्पेशल रिलेटिव्हिटी 1. तर मला वाटलं की स्पेशल रिलेटिव्हिटी 1 हा सब्जेक्ट काही तिथं सर्व फिजिक्स आहे, फिजिक्स डिपेंडंट आहे. त्यामुळे मी मॅट्रायसिस अँड सेट थेरी ऑफ इक्वेशन सिलेक्ट केला, कारण की हा तुम्हाला MScमध्ये आणि जे पुढे एक्झाम द्याल नेट सेट त्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट हा सब्जेक्ट आहे. त्यामुळे मी हा सिलेक्ट केला. तर या सब्जेक्टमध्ये पेपर 2 आहे. हा पेपर 2मध्ये युनिट 1 आहे मॅट्रायसिस. ठीक आहे, तर मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्स म्हणजे काय होतं, जर देर इज अ मेनी ओकेशन इन अ मॅथमॅटिक्स वी डील विथ द रेक्टँग्युलर ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ नंबर ऑफ फंक्शन. ओके, an array of this type is given in this type of symbol, means A equal to this type of symbolically arrangement is called as a matrix. ठीक आहे, the quantities there a lot of element their quantities is are the numbers or function. means इथे काय आहेत, इथे ए हा असा एक सिम्बॉलिकली अरे डिनोट केला आहे, आणि इथे काही एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, इथे काय आहेत, नंबर्स आर फंक्शन्स आहेत. तर यांना काय म्हणतात, एलिमेंट्स किंवा मेंबर ऑफ अरे ऑफ ए. सच अरे सब्जेक्ट टू द सर्टन रूल ऑर ऑपरेशन. मीन्स या आपण एलिमेंट्सवर किंवा या नंबर्स किंवा फंक्शनवर आपण काय ऑपरेट करू शकतो, सच ॲज ॲडिशन, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन. So such type of operation we can operate in this elements. So this arrangement is all arrangement is called the matrix. ठीक आहे, the matrix is denoted by symbol close bracket, open bracket, or this bracket is and this symbol is non symbol, and in this way we denote the matrices. Okay, next, the order of matrix. Order of matrix means a matrix A which m rows and n columns is called a matrix of order m n or m cross n. मीन्स एखाद्या मॅट्रिक्सचा ऑर्डर कसं आपण फाइंड करतो की मॅट्रिक्सचं किती रोज आहेत. ठीक आहे, एम रोज अँड एम कॉलम्स. तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, एम क्रॉस एन मॅट्रिक्स किंवा एम एन मॅट्रिक्स. ठीक आहे, फॉर अ कन्व्हिनियन्स वी डिनोट द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ए आय जे एम क्रॉस एन, और या टाईपने पण आपण डिनोट करू शकतो. मीन्स आय जे काय आहे, आय जे आहे तिथले एंट्रीज, मीन्स 1 1 1 2 मीन्स कोणती एंट्री आहे, आणि एम क्रॉस एन काय आहे त्याचा ऑर्डर आहे. मीन्स एम काय आहे, ते एम आय रोज. ठीक आहे, नंबर ऑफ रोज, अँड एन काय कॉलम. ठीक आहे, तर इट मीन्स दॅट ए इज अ मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट ए आय जे. ठीक आहे, ए मॅट्रिक्स आहे, तिथले एलिमेंट्स काय ए आय जे एलिमेंट्स आपण डिनोट केलं, अँड द ऑर्डर एम क्रॉस एन ऑर्डर. ठीक आहे, तर एक्झाम्पल थ्रू आपण समजू घेऊ की ए हा मॅट्रिक्स आहे, या टाईपचा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, तर हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे आपण म्हणू. तर सर्वात पहिले किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत आपण फाइंड करू. तर रोज किती आहेत, 1 2 3 रोज आहेत, अँड कॉलम किती आहेत, 1 कॉलम, सेकंड अँड थर्ड, मीन्स 3 कॉलम्स अँड 3 रोज. मीन्स दिस मॅट्रिक्स इज 3 क्रॉस 3 मॅट्रिक्स. ठीक आहे, नेक्स्ट, number of rows 1 row, second and third rows, means 3 rows and column 1 column 2 column. ठीक आहे, 3 क्रॉस 2 मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि सी ही मॅट्रिक्स किती बाय कितीचे आहे, किती रोज आहेत, 1 रोज 2 3 रोज. ठीक आहे, 3 रोज अँड 1 कॉलम, मीन्स 3 क्रॉस 1 मॅट्रिक्स. अँड नेक्स्ट मॅट्रिक्स ही किती बाय कितीची मॅट्रिक्स आहे,
इथे एकच रो आहे, ठीक आहे, आणि कॉलम किती आहेत 1 2 आणि 3 कॉलम मीन्स 1x3 मॅट्रिक्स. तर अशा प्रकारे आपण मॅट्रिक्सचं ऑर्डर शो करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हेरियस टाईप ऑफ मॅट्रायसेस. तर आपण पाहू की मॅट्रायसेसचे व्हेरियस टाईप किती आहेत, ठीक आहे. फर्स्ट टाईप आहे झिरो मॅट्रिक्स ऑर अ नल मॅट्रिक्स. मीन्स झिरो मॅट्रिक्स आणि नल मॅट्रिक्स म्हणजे काय होतो. झिरो मॅट्रिक्स ही ज मॅट्रिक्स वोज ऑल द एलिमेंट्स आर झिरो. मीन्स त्या मॅट्रिक्समधले सर्वचे सर्व एलिमेंट्स झिरो असतील त्याला आपण झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स असे म्हणतो. दॅट इज द ए इज इक्वल टू ए आय जे ही ज झिरो मॅट्रिक्स इफ द आय जे ही इज इक्वल टू झिरो. मीन्स त्यातली प्रत्येक एंट्री आय जे मीन्स काय त्यातली एंट्रीज आहेत, एंट्रीज काय झिरो आहे. आपल्याला झिरो पाहिजे तेव्हाच आपण त्याला झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स असे म्हणू शकतो. तर एक्झाम्पल पहा. तर हे या टाईपचं मॅट्रिक्स आहे आणि तिथले प्रत्येक एलिमेंट्स किती आहे झिरो आहेत. तर म्हणजे आपण त्याला झिरो मॅट्रिक्स असे डिनोट करू. ए हा मॅट्रिक्स आहे, इथले प्रत्येक एलिमेंट्स काय झिरो आहेत, तर या मॅट्रिक्सला आपण झिरो मॅट्रिक्स म्हणू. तर पुन्हा पहा की या मॅट्रिक्सचं किती बाय कितीचं मॅट्रिक्स आहे, याचा ऑर्डर काय आहे. इथे काय 2 रोज आहेत 2 कॉलम आहेत, ठीक आहे. तर 2x2 हा झाला मॅट्रिक्स. आणि सेकंड टाईप आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. व्हॉट इज मेन बाय द स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर अ मॅट्रिक्स इन विच द नंबर ऑफ रोज, पहा नंबर ऑफ रोज अँड इज इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम्स. मीन्स जितके काही रोज आहेत, ठीक आहे, जितके रोज आहेत तितके आपल्याला कॉलम पाहिजे तेव्हा ते स्क्वेअर मॅट्रिक्स होते. मीन्स नंबर ऑफ रोज इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम इज कॉल्ड अ स्क्वेअर मॅट्रिक्स. डज द स्क्वेअर मॅट्रिक्स इज ऑफ द फॉर्म मीन्स n बाय nच्या फॉर्ममध्ये असते, n×n, ठीक आहे. मीन्स नंबर ऑफ रोज n, नंबर ऑफ कॉलम n, मीन्स सेम पाहिजे आपल्याला, कॉलम इक्वल टू रोज, त्याला आपण काय म्हणू स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणू. इन अ स्क्वेअर मॅट्रिक्स द एलिमेंट्स a11 a22 a33 आर कॉल्ड ॲज. मीन्स मॅट्रिक्समध्ये आपल्याला असे काही एलिमेंट्स मिळतील, ठीक आहे. तर या एलिमेंट्सला आपण काय म्हणू, या एलिमेंट्सला आपण म्हणू डायगोनल एलिमेंट्स, ठीक आहे. अँड देअर सम, आपण त्या डायगोनल्स एलिमेंटचा सम केलं तर काय मिळणार आपल्याला. तर त्याचा सम केल्यानंतर आपण मिळू की ट्रेस ऑफ द मॅट्रिक्स. आपल्याला जर ट्रेस फाइंड करा म्हणला एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्स, तर आपण काय करू की डायगोनल एलिमेंट्स मीन्स व्हॉट. पहा इथे हे आपलं स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि डायगोनल एलिमेंट्स या टाईपचे डायगोनल्स एलिमेंट्स असतात. आणि त्यांची एंट्री काय असते, हा याची एंट्री a11 आहे, हा काय a22 a33 या टाईपचे डायगोनल एंट्रीज असतात. त्यामुळे आपण इथे सम केली काय, हा a11 a22 a33 या टाईपचे आपल्याला डायगोनल एंट्रीज असतात आणि त्यांचे सम आपण केलं तर काय मिळेल आपल्याला ट्रेस ऑफ द मॅट्रिक्स. तर 2 मार्कासाठी असा क्वेश्चन येऊ शकतो का, फाइंड द ट्रेस ऑफ द स्क्वेअर मॅट्रिक्स. तर सिम्पली आपण काय करायचं, हे डायगोनल एंट्रीजचं सम करायचं, ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल पाहू की स्क्वेअर मॅट्रिक्स कसं आहे. स्क्वेअर मॅट्रिक्सचं आपण एक्झाम्पल पाहू. तर स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. तर पहा 1 रो सेकंड रो 2 रोज आहेत अँड 2 कॉलम आहेत, मीन्स नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. मीन्स काय 2×2चा हा मॅट्रिक्स झाला, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल पहा की इथं किती रोज आहेत 1 2 3 अँड कॉलम किती आहेत 1 2 3 मीन्स 3×3 3×3चा मॅट्रिक्स आहे. द नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम, ठीक आहे. n×n आपला होता, ठीक आहे. आपण इन द फॉर्म ऑफ n×n स्क्वेअर मॅट्रिक्स असते, आपण माहीत केलं होतं. तर हा की 3×3 मीन्स नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे डायगोनल मॅट्रिक्स. तर डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय होतं, अ स्क्वेअर मॅट्रिक्स whose all the non-diagonal elements are zero is called a diagonal matrix. म्हणजे काय म्हटलं आहे की अशी स्क्वेअर मॅट्रिक्स जिचे सर्व एलिमेंट झिरो असायला पाहिजे एक्सेप्ट नॉन डायगोनल मीन्स एक्सेप्ट डायगोनल एंट्रीज. म्हणजे डायगोनल एंट्रीज म्हणजे आपण बघितलं होतं या टाईपचे डायगोनल एंट्रीज असतात, ठीक आहे. हे झाले डायगोनल, ठीक आहे. डायगोनल मीन्स या टाईपचं डायगोनल असते. तर डायगोनल एंट्रीज मीन्स 1 2 3 येथले डायगोनल एंट्रीज या मॅट्रिक्सचे झाले, ठीक आहे. तर आपले काय म्हणतात स्क्वेअर मॅट्रिक्स. फर्स्ट कंडिशन काय आहे आपल्याला की डायगोनल मॅट्रिक्स होण्यासाठी आपल्याला एक स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. तर पहा ए इज इक्वल टू ए आय जे, आपण या मॅट्रिक्सला स्क्वेअर डायगोनल मॅट्रिक्स केव्हा म्हणू, इफ ए ही ज स्क्वेअर मॅट्रिक्स. पहिली कंडिशन आहे काय ते स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. नेक्स्ट काय म्हणते की ए आय जे इज इक्वल टू 0 मीन्स सर्व एंट्रीज 0 पाहिजे एक्सेप्ट कंडिशन हे इम्पॉर्टंट आहे, आय इज नॉट इक्वल टू जे. मीन्स काय की कोणत्या एंट्री पहा a11 a22
हे झालं आपला डायगोनल एंट्रीज. लक्षात ठेवा, हे झालं डायगोनल एंट्रीज. डायगोनल एंट्रीज ह्या टाईपच्या असतात 1 1 2 2 3 3. ठीक आहे. तर इथं म्हणलं आय इज नॉट इक्वल टू जे, मीन्स सर्व एंट्री 0, फक्त आय इज नॉट इक्वल टू जे. जे मीन्स इथे आय आणि जे सेम आहे, इथे पण आय आणि जे सेम आहे, मीन्स 2 2, इथे 3 3 आहे, मीन्स आय आणि जे सेम आहे. तर मीन्स हे डायगोनल एंट्रीज. याचं मिनिंग हे आहे की डायगोनल एंट्रीज सोडून सर्व एलिमेंट्स आपल्याला काय पाहिजे, 0 पाहिजे. तर त्याला आपण डायगोनल मॅट्रिक्स असे म्हणू. तर ठीक आहे, पहिली कंडिशन काय आहे डायगोनल मॅट्रिक्सची, ती स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. ठीक आहे. तर ही स्क्वेअर मॅट्रिक्स आहे 3x3 ची, 3 कॉलम, 3 रोज अँड 3 कॉलम्स आहेत. तर ही झाली स्क्वेअर मॅट्रिक्स. नाही इथे पहा डायगोनल एंट्रीज सोडून, ठीक आहे, डायगोनल एंट्रीज सोडून सर्व एंट्रीज काय 0 आहेत. मीन्स हे 0, हा सर्व 0 आहेत, फक्त डायगोनल एंट्रीज 0 नाही. तर अशा प्रकारच्या आपण मॅट्रिक्सला काय म्हणू, डायगोनल मॅट्रिक्स असे म्हणू. तर आज आपण व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स बघितलं, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स बघितलं, आणि त्याच्यानंतर 3 टाईप्स ऑफ मॅट्रिक्स बघितलं. 0 ऑर नल मॅट्रिक्स बघितलं, स्क्वेअर मॅट्रिक्स बघितलं, अँड थर्ड वन इज डायगोनल मॅट्रिक्स बघितलं. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुन्हा याचे टाईप्स बघू. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड. इफ यू हॅव एनी डाऊट अबाउट दिस टॉपिक, आस्क मी.